सभापती महोदय, कसं एक स्कॅन्डल चालतोय आणि मला असं वाटतं मंत्री महोदयांनी ह्याच्या मागचे आका कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. उच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यामुळे ही एसआयटी झाली. माझा दोनच स्पेसिफिक प्रश्न आहे की एक तर जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे जे बांधकाम झालेले आहेत त्या विकासकांवरती आपण काय कारवाई करणार आहात, कारण त्यांचाही कुठेतरी हात याच्यामध्ये आहे ना. आणि ह्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट सभापती महोदय असं आहे की हे जे कन्सल्टंट असतात ते रेट ठरवून सांगतात आणि ते सांगतात की चेन्नईवरून तुम्हाला हा नाही हा रिपोर्ट आम्ही आणून देऊ. मी स्पेसिफिक नाव घेतो, उमेश पवार म्हणून एक कन्सल्टंट आहे जो याच्या मागचा एक सीआरजेडची आका असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही. आणि म्हणून जसं अगोदर आपण म्हटल्याप्रमाणे की निवळ 1-2 वरती नाही, या अगोदर तक्रार केल्यानंतर पण ज्या लोकांनी अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तुम्ही त्यांच्यावरती काय कारवाई करणार आहात, हा एक. विकासकांवरती काय कारवाई करणार, 2. आणि तिसरा जो कन्सल्टंट आहे ह्यालाही देखील आपण चौकशीच्या यामध्ये या समावेश करणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय, हे सर्व एसआयटी तर येणारच आहे. एसआयटी सुरू झाली आहे, पण यामध्ये आता जे आपल्याला तातडीचं करायचं असेल तर जे 320 बांधकामं या ठिकाणी आहेत ज्यामध्ये चुकीचे नकाशे तयार करून झालेले आहेत, त्यामध्ये साधारणतः उपायुक्त परिमंडळ 4 चे मुंबईचे अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे उपायुक्त परिमंडळ 7 चे अधिकारी आहेत, म्हणजे उपायुक्तच आहेत. उपायुक्त परिमंडळ 4, उपायुक्त 7, उपायुक्त 5, उपायुक्त 3 यांना सांगून हे बांधकामं नष्ट केले पाहिजे, कारण हे बांधकामं बनावट नकाशे तयार करून झालेले आहेत. तर आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 4 उपायुक्तांना हे बांधकामं काढून टाकण्यासाठी सांगण्यात येईल. पण यामधल्या काही लोकांनी लोकल सिव्हिल कोर्टामध्ये काही स्टे घेतलेला आहे. सिव्हिल कोर्टात काही लोकांनी स्टे घेतलेला आहे. कोर्टात जे आहे ते सोडून बाकी बांधकामं तात्काळ आपण काढू शकतो. कन्सल्टंटचा इथे उल्लेख नाही आहे, पण एसआयटी मध्ये तो आपण जे सांगताय तो एसआयटीचा भाग करू. आपण ज्याचा नावाचा उल्लेख केला त्याला एसआयटीचा भाग करू आणि एसआयटी म्हणून त्याची इन्क्वायरी करू. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, सन्माननीय महसूल मंत्र्यांनी चांगलं उत्तर दिले, परंतु हा विषय आजचा नाही. सभा आपण सांगितलं मी लक्षवेधी केली होती. इथे याच प्रश्न आलाय, काही होणार नाही. एखाद्या छोट्या गरिबांनी झोपडं बांधलं तर त्याच्यासाठी तुम्ही अख्खी फौज आपण लावतो. अनधिकृत आहे. इथे सगळे मोठे फिल्म स्टार, उद्योजक, श्रीमंत, बडे भांडवलदार यांच्या बाबतीत काहीच होत नाही सभापती महोदय. आणि कोण क्लर्क थोडं नकाशा बदलतो का? नकाशे तुमच्या अधीक्षकांच्या आशीर्वादानं, तुमचा उपायुक्त सामील असतो, तुमचा वार्ड ऑफिसर सामील असतो. तुम्ही जर त्या ठिकाणी वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं ठोस आश्वासन द्या. तुम्ही चौकशा समित्या नेमतात, चालत राहते चौकशी समिती. माझ्या लक्षवेधीचं काय झालं? लक्षवेधी गेली पाण्यात, परत आज प्रश्न आला, परत कोणतरी त्या ठिकाणी काढेल. अधिकारी सस्पेंड केले. मला वाटतं त्या संबंधित सगळ्या वरिष्ठ उपायुक्त करा सस्पेंड. महापालिकेचे उपायुक्त आणि अधीक्षक जे असतील त्यांना सस्पेंड. शिपायाला काय करणार? तो आपला काय नेणार इकडचे तिकडचे कागद. तो 5-50 हजाराचा मालक. प्रश्न साहेब, याच्यामध्ये जवळपास अख्खी मड एरंगळ याच्यामध्ये आपण ते एक तुम्ही विटण्या त्यांची पाडत, ते एवढे इन्फ्लुएन्शियल आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की ती सगळी बांधकामं 300-350 टाइम बाउंड पिरियडमध्ये आज आपण जाहीर करा, निष्कासित करण्यात येतील. त्या पिरियडमध्ये केली नाहीत तर ज्या अधिकाऱ्याने टास्क द्याल त्यांना निलंबित करण्यात येईल. अशा प्रकारची मागणी नाही तर हा प्रश्न गेली 5 वर्ष यांना त्या कारणाने येतोय. म्हणजे बड्या लोकांना आपण पाठीशी घालणार प्रश्न आणि त्या ठिकाणी गरीब लोकांना आपण छळणार. तर माझी आपल्याला मंत्री महोदय विनंती आहे की आपण एक दणका द्या. मुंबईत आपल्या रेव्हेन्यूच्या अशा हडप करणारे मोठे रॅकेट्स आहेत, त्यांना त्या ठिकाणी जाप बसेल. सभापती महोदय, यामध्ये मी आधीच सांगितलं की मुंबई महानगरपालिकेतलं उपायुक्त परिमंडळ 4, उपायुक्त परिमंडळ 7, उपायुक्त परिमंडळ 5 आणि परिमंडळ 3 हे 4 उपायुक्त आहेत ज्यांच्या अधीनस्थ हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता काही लोक याच्यातले कोर्टात गेले प्रोटेक्शन मागण्याकरता, काही लोकांना स्टे मिळाला आहे. पण हे बांधकामं निष्कासित करता येतात कारण सीआरजेड एनडीजेड मध्ये आहे. हे नियमाच्या बाहेर झालेले आहेत. नकाशे जे नियमाच्या बाहेर झाले आहे, त्यामुळे तातडीने मुंबई महानगरपालिका हे जे बांधकाम आहेत हे निष्कासित करण्याकरता आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्या ठिकाणी पाडण्याचं काम शासन करेल. दुसरं, किती दिवसात तर मी याची एक वेगळी बैठक घ्यावी लागेल, कारण इथे मी घोषणा करून त्या ठिकाणी कायदेशीर प्रश्न होणे एसआयटी सुरू आहे. पुन्हा एसआयटी डीसीपीच्या अंडरमध्ये सुरू आहे.
तर मी जे आपण दुसरा प्रश्न मांडला की शिपायांनी हा जो नकाशे जे आपल्या भूमी अधीक्षक कार्यालयातून बाहेर नेऊन त्या 2 शिपाई आणि आमचे काही अधिकारी आहेत यांच्या संगनमताने नंतर त्या नकाशे त्या ठिकाणी बनावट तयार करण्यात आले आणि बनावट तयार करून 1960च्या पूर्वी दाखवण्यात आले. म्हणजे 60च्या पूर्वी सीआरजेट आणि एनडीजेट मध्ये दाखवले की घरं प्रोटेक्ट होतात, त्यामुळे त्यांनी तसं प्रकरण केले आहेत. पण हा मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे, हायकोर्टाने सिरियस घेतलेला आहे, हायकोर्टाकडनं त्याची एसआयटी लागलेली आहे. यामध्ये कोणीही सुटणार नाही, कोणीही वाचणार नाही आणि बांधकामं सुद्धा त्या ठिकाणी एनडीजेट आणि सीआरजेट मध्ये राहणार नाही. राजन सिंह.